समजा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केलाय किंवा तुमचा जुना व्यवसाय खूप चांगला चालू आहे आणि खूप मेहनत करून तुम्ही वर्षाला साधारणपणे 15 ते 20 लाख रुपयांचा नफा कमवलाय. पण जेव्हा मार्च महिना येतो तेव्हा तुम्हाला कळतं की आता ह्या कष्टाच्या कमाईतून तुम्हाला साधारणपणे 3 ते 4 लाख रुपये इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. आणि तेव्हा पहिला विचार तुमच्या मनात काय येतो की अरे बापरे, आता एवढा टॅक्स भरायचा आहे. हा आपण वाचवू शकतो का? त्यासाठी काही मार्ग आहेत का? तर मित्रांनो, हा टॅक्स वाचवण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात पहिला आणि महत्वाचा पाया म्हणजे काय? तर बिझनेस स्ट्रक्चर. म्हणजे काय? तर सरकार दरबारी तुम्ही तुमचा व्यवसाय प्रोप्रायटरशिप म्हणून नोंदवला आहे की प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. आता अनेक जण मला विचारतात की मॅडम काय फरक पडतो? बिझनेस तर मीच करतोय ना. पण मित्रांनो, हीच तुमची सगळ्यात मोठी चूक ठरते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोप्रायटरशिप आणि प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही मधील फरक, टॅक्सचे नियम आणि तुमचा व्यवसाय सुरक्षित ठेवण्याचे मार्ग अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या व्यवसायाचे लाखो रुपये वाचवू शकते. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता अनेक जण मला म्हणतात की मॅडम, व्यवसाय माझा आहे, दुकानही माझं आहे, गल्ल्यावरही मीच बसतोय, मग कायदेशीर कागदाने काय फरक पडतो? तर मित्रांनो, फरक पडतो. कारण कायद्याच्या नजरेत तुम्ही तुमच्या व्यवसायाला कोणतं रूप दिलंय याला खूप महत्व आहे. आता बहुतांश व्यावसायिक, जे छोटे व्यावसायिक असतात, ते काय करतात? तर एक जीएसटी नंबर काढतात, एक करंट अकाउंट उघडतात आणि त्यांचा व्यवसाय सुरू करतात. आणि याला म्हणतात प्रोप्रायटरशिप. म्हणजे काय? तर इथे तुम्ही आणि तुमचा व्यवसाय एकच आहात. दुसरा प्रकार आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता इथे कायदा काय सांगतो? तर तुम्ही वेगळे आहात आणि तुमचा व्यवसाय हा कायद्याच्या नजरेत एक स्वतंत्र व्यक्ती आहे. त्यामुळे आता ह्या दोन वेगवेगळ्या रूपांमुळे टॅक्सचं आणि सुरक्षेचं गणित कसं बदलतं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. समजा या दोन्ही प्रकारात, म्हणजे प्रोप्रायटरशिप आणि प्रायव्हेट लिमिटेड, या दोन्ही प्रकारात तुम्हाला 30 लाख रुपयांचा बिझनेस नफा झालाय. आता इथे टॅक्सचं गणित कसं बदलतं किंवा टॅक्स कसा वाचतो ते आपण समजून घेऊया. सो पहिला सिनारिओ आहे की तुमची प्रोप्रायटरशिप फर्म आहे. सो प्रोप्रायटरशिपमध्ये जो काही बिझनेस नफा होतो हा तुमचा वैयक्तिक नफा मानला जातो. आणि न्यू टॅक्स रिजिम प्रमाणे जर तुमचा नफा किंवा टॅक्सेबल इन्कम जर 30 लाख असेल तर त्यावरती स्ट्रेट अवे हायेस्ट टॅक्स स्लॅब म्हणजे 30% टॅक्स स्लॅब लागू होतो. कारण 24 लाखांनंतर टॅक्स स्लॅब 30% आहे. सो जर या एकूण 30 लाखाच्या नफ्यावरती आपण न्यू टॅक्स रिजिम प्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट केला तर साधारणपणे 4,90,000 किंवा 5 लाखापर्यंत टॅक्स आहे. सो थोडक्यात काय? तर तुमच्या कष्टाच्या कमाईतून तुम्हाला स्ट्रेट अवे आज 5 लाख रुपये टॅक्स भरायचा. पण प्रोप्रायटरशिप ऐवजी जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड बनवली असती तर स्मार्ट प्लॅनिंग करून तुम्ही हे 5 लाखाचा टॅक्स कसा कमी करू शकला असतात ते आपण समजूया. सो प्रायव्हेट लिमिटेडसाठी बेस टॅक्स रेट आहे 25%, त्यावरती 4% सेस लागतो. सो इफेक्टिव्ह टॅक्स रेट हा 26% झाला. प्लस तुम्ही स्वतःला तिथे डिरेक्टर दाखवू शकता आणि पगार घेऊ शकता, कारण डिरेक्टरचा पगार सुद्धा तुम्ही नफ्यातून वजा करू शकता. सो समजा तुम्ही 12 लाख रुपये पगार दाखवलाय, तुमचा नफा 30 लाख आहे. 30 लाखातून जर तुम्ही हे 12 लाख वजा केलात तर तुमचा नफा येईल किंवा टॅक्सेबल इन्कम येईल 18 लाख. या 18 लाखावरती जर तुम्ही 26% टॅक्स कॅल्क्युलेट केला तर साधारणपणे 4,68,000 तुम्हाला टॅक्स येईल. प्लस तुम्ही पगार काढताय म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल टॅक्स रिटर्न सुद्धा भरायचा आहे. न्यू टॅक्स रिजिम प्रमाणे इंडिव्हिज्युअल टॅक्स रिटर्न मध्ये जर 12 लाख उत्पन्न असेल तर त्यावरचा टॅक्स सरकारने माफ केलाय. त्यामुळे तुम्हाला तिथे 0 टॅक्स भरायचा आहे. सो आता 30 लाखाचंच उत्पन्न आहे, 18 लाख कंपनीमध्ये आहे, 12 लाख तुमच्या इंडिव्हिज्युअल रिटर्नमध्ये आहे आणि तुम्हाला टॅक्स किती भरायचा आहे? तर फक्त 4,68,000. म्हणजे थोडक्यात काय, तर इथे तुम्ही स्ट्रेट अवे 30,000चा टॅक्स वाचवला आहे. टॅक्सपेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे काय? तर लायबिलिटी. ती कशी? तर त्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा रमेश नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं कापडाचं दुकान आहे आणि त्याचा हा बिझनेस प्रोप्रायटरशिपमध्ये आहे. आता बिझनेस वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं? तर 50 लाखाचा माल उधारीवर आणला. पण दुर्दैवाने त्याच्या दुकानाला आग लागली,
सगळा माल जळला आणि आज त्याला व्यवसायात 50 लाख रुपयांचा लॉस झाला. आता माल तर उधारीवर आणला होता, त्यामुळे क्रेडिटर्स दारात उभे आहेत आणि त्याचा बिझनेस हा प्रोप्रायटरशिपमध्ये असल्यामुळे बँक किंवा कोर्ट हे 50 लाख रिकव्हर करण्यासाठी त्याचं दुकान तर जप्त करतीलच, पण त्याचं घर, त्याची गाडी किंवा त्याचे दागिने सुद्धा जप्त करू शकतात. सो थोडक्यात काय, तर जर तुमचा बिझनेस प्रोप्रायटरशिपमध्ये असेल आणि जर तुम्हाला तिथे लॉस झाला तर तुम्ही स्वतः रस्त्यावर येऊ शकता. पण जर रमेशने डोकं लावून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली असती तर आज त्याची लायबिलिटी लिमिटेड असते. म्हणजे काय, तर जरी त्याला बिझनेसमध्ये लॉस झाला असता तरी बँक किंवा कोर्ट फक्त त्याच्या कंपनीच्या नावावर असलेली मालमत्ताच जप्त करू शकतात, त्याच्या घराला किंवा त्याच्या गाडीला हात लावू शकत नाही. त्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जरी धंदा बुडाला तरी तुम्ही सुरक्षित राहता, तुमचं घर सुरक्षित राहतं. आता तुम्ही म्हणाल की मॅडम सगळ्यांनीच प्रायव्हेट लिमिटेड काढली पाहिजे, पण जरा थांबा, कारण नाण्याला दुसरी बाजू पण आहे, ती म्हणजे खर्चाची आणि सरकारी नियमांची. लक्षात घ्या, एखादी प्रोप्रायटरशिप सुरू करणं फार सोपं आहे. एक 5-10 हजार रुपयात तुम्हाला जीएसटी नंबर काढून मिळतो, एक करंट अकाउंट काढायचं आहे आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. प्लस वर्षाला तुम्हाला फक्त एक इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे. पण तेच जर तुम्ही एखादी प्रायव्हेट लिमिटेड काढली तर तुम्हाला त्याला बरेचसे सरकारी कंप्लायन्सेस करावे लागतात आणि त्या सरकारी कंप्लायन्सेस सोबत येते त्याची कॉस्ट. जर तुम्हाला एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करायची आहे म्हणजे इन्कॉर्पोरेट करायची आहे तर त्यासाठी साधारणपणे तुम्हाला 20-25 हजार रुपये खर्च येतो. त्या कंपनीत टर्नओव्हर असो नसो किंवा ती कंपनी लॉसमध्ये जरी असली तरी तुम्हाला दरवर्षी त्या कंपनीचं ऑडिट करून घ्यावं लागतं आणि ऑडिट झाल्यानंतर तुमच्या कंपनीची जी काही बॅलन्स शीट आहे, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे, ते दरवर्षी ROC कडे म्हणजेच रजिस्टर ऑफ कंपनीजकडे तुम्हाला सबमिट करावे लागतात. त्यामुळे एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर तुम्हाला चालवायची असेल तर साधारणपणे वर्षाला तुम्हाला किमान 50,000 रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओव्हर कमी असेल, छोटा असेल, तर तुम्हाला हा खर्च नकोसा वाटू शकतो. शेवटचा मुद्दा आहे तुमच्या व्यवसायाचा विस्तार. जर तुमची स्वप्न मोठी असतील किंवा भविष्यात तुम्हाला बँकेकडनं एखादा कोट्यावधींचं बिझनेस लोन हवं असेल किंवा शार्क टँक सारख्या इन्व्हेस्टर्सकडनं फंडिंग हवं असेल, तर एक गोष्ट तुमच्या डोक्यात आत्ताच फिट करून टाका. इन्व्हेस्टर्स प्रोप्रायटरशिपमध्ये इन्व्हेस्ट करत नाही किंवा त्यांना फंडिंग करत नाही. त्यांना फक्त आणि फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच लागते, कारण तिथे शेअर्सची देवाणघेवाण करणं कायदेशीररित्या सोपं आहे. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओची बॉटम लाईन काय आहे, तर जर तुम्ही व्यवसाय नुकताच सुरू केला असेल, बिझनेसचा नफा 7-8 लाखांच्या आत आहे आणि तुम्हाला कागदांच्या कचाट्यात पडायचं नसेल तर तुमच्यासाठी प्रोप्रायटरशिप बेस्ट आहे. पण जर तुमच्या बिझनेसचा नफा 15-20 लाखांच्या पुढे जातोय, बिझनेसमध्ये मोठी रिस्क आहे, तुम्ही उधारीवर व्यवसाय करताय किंवा तुम्हाला एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करायची आहे, तर तुम्ही नक्कीच तुमच्या सीएचा सल्ला घ्या आणि प्रायव्हेट लिमिटेडकडे शिफ्ट व्हा. तुमच्या बिझनेसचं स्ट्रक्चर योग्य वेळी बदलल्यामुळे तुम्ही टॅक्स सुद्धा वाचवू शकता आणि रात्री तुम्हाला सुखाची झोप सुद्धा येऊ शकते. आता मला सांगा की तुमच्या बिझनेसचं स्ट्रक्चर नक्की काय आहे, ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर त्याच्यात काही मदत हवी असेल किंवा त्याच्यात काही सुधारणा करून हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेला आहे. आणि लास्ट, आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.